आई ऐक 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 काय झालं आई? पार्वती लवकर बाहेर या सगळ्यांनी. व्हॉट इज दिस यार? हा ही नयनतारा आंटी आता तिची काय आरती ओवळणार? हा तिला असं ओवळणार? अनिका काय इतकी चिडचिड करतेस तू? कारण की तुला कळतच नाहीये ती कमळी काय, ती काय चीज आहे ना ते फक्त मला माहितीये. मला एक सांग, ती कमळी काहीही झालं तरी टॉप करू शकणार आहे का? नाही ना. मग पण तुला कळतच नाहीये ती कमळी ना ब्लॅक मॅजिक करते, ती काही करू शकते. एक मिनिट, ब्लॅक मॅजिक असं काहीही नसतं. तूच तिला डोक्यावर घेऊन बसतेस, कळलं? तुला ना कळतच नाहीये, मला माहितीये ती ना दिसते तशी सिंपल नाहीये. तू सोड यार. हे बघ, जोपर्यंत तुझी ग्रॅनी आजी आहे ना, तुला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. कळतंय का तुला? हे बघ, 100 वर्ष आयुष्य तुझ्या ग्रॅनी आजीचा फोन आहे. हॅलो आई, तू 100 वर्ष जगणार आहेस, तुला माहितीये का? तुझ्याबद्दलच बोलत होतो. हो का? बरोबर, घेतली. चल घेतली 100 वर्ष. बरं ऐक, फोन का केलाय? गुड न्यूज आहे. गुड न्यूज कसली? म्हातारी पाणी आणताना पडली. काय? म्हातारी पडली? हो. म्हणजे ती आता त्या थेरड्यासारखीच व्हीलचेअरवर जाणार? बहुतेक वाटतंय असं. काय माहित, सांगता येत नाही. रानियाची मी बोलते. अगं पडली म्हातारी म्हणजे ती काय मेली का आता? अजून गेली नाही, त्याच वाटेवर आहे. म्हणजे मला असं वाटतं ढगात जाईल म्हणून. म्हणजे त्या म्हातारीचा व्रत पूर्ण होणार नाही, राईट आई? मग काय? यस, काय गुड न्यूज दिली का आई? मस्त. चल बाय 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 बाय. मॅडमची पडली. एक नंबर. येस. ओ गॉड, आय एम सो हॅपी. मला फॅमिली डॉक्टरांना फोन लावतोयस का? नाही, ते सुट्टीवर आहेत. झाला माझं. मग दुसरा कुठला तरी डॉक्टर बघावा लागेल. अरे बघत नको राहू, पटकन डॉक्टरला आणावं लागेल राजा. हो हो. राजन, अरे डॉक्टर लवकर येणं गरजेचं आहे. तू जा ना. एक सांगते, म्हणजे मला माहिती आहे तुम्हा लोकांचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण मी काय करणार आता राजन? सांग काय करणार? तू सा डॉक्टरला बोलावून घेऊन ये. हा ते आठवलं, ते डॉक्टर चतुर्वेदी आहेत बघ, चांगले डॉक्टर आहेत ते, त्यांना घेऊन ये. मी घेऊन येतो डॉक्टर. काय गे अन्नपूर्णे, उठ उठ. व्रत करायचं ना तुला? हा, उठ उठ. अशी झोपलीस काय? उठ ग माझे सोने. कुठे गेली तुझी जिद्द, चिकाटी? व्रत करायचे म्हणे, व्रत. अग माझे राणी, अशी व्रत वैकल्य करून प्रॉपर्टीला चिकटून बसायचं असतं का माणसाने? अगं सोड ग, सोड. संपलं आता तुझं. गप गुमान शांतपणे परमेश्वराच्या घरी जाऊन बसायचं. ओ बाई, तुझं व्रत आहे म्हटल्यानंतर आता मला अगं म्हणजे तुझा उपवास पण आहे ना. आता कशी गंमत करूया आपण एका माणसाची. काय ठीक आहे, खास उपवासाची या उपवास सोडा बरं. अन्नपूर्णे, उपवास सोडा. खे खा करा. हे काय? तू का गुरगुरतोयस असा मांजरासारखा? आधी तुझ्या बायकोची सेवा करू दे मला. थांब. लागलं लागलं, तोंडाला लागलं. अन्नपूर्णे, हे अन्नपूर्णे, उठ ग. ए राणी, व्रत करते म्हणे. उठ. आठवलं?
आठवलं का? अशी इथे मारली होतीस माझ्या कानाखाली. शेम टू शेम. फाट. ए, किती वेळा सांगितलं आवाज बंद कर म्हणून. किती वेळा सांगितलंय आवाज करायचा नाही आणि गोंधळ करायचा नाही. विसरलायस तुझी अवस्था कोणी केली ती आधीच मोडून ठेवलेलं आहे. आता तुझं हे बोट सुद्धा असं मोडून ठेवेन मी, कळला? विसरला असशील? आठवण करून देते. लक्षात आहे? राजनने एक सुंदर मुलगी पसंत केली म्हणून तिला बघायला गेला होतास. कमळे अन्नपूर्णा आजी घसरून पडले वाटतं. काय? तुला कसं कळलं? अगं ते अनिका फोनवर बोलत होती ते मी ऐकलं. हसत होती, बडबडत होती. बरं झालं पडल्या. लय लागलं नाही नव्हतं त्यासनी. थांब, त्या अनिकेला चांगलंच बघतो आता. ए निंगी थांब, अगं तिच्या संग बोलून काही बी फायदा नाही. आता आपण त्यांच्याकडे जाणं जास्त गरजेचं आहे. कमळे अगं पर त्यासनी आवडेल काय आपण तिकडे गेलेलं? ते काय मला माहित नाही, पुढचं पुढे बघूया. त्यांनी मला हकललं तरी बी चालेल, खरं आत्ता त्यांच्याकडे जाणं महत्वाचं आहे. चला. एवढं सगळं केलं पण मेला नाहीस तू. एकदम चिवट आहेस, चिवट. काय माहित दोघ जण काय कसलं अमृत ठेवून आले, मरतच नाहीत चालेल. अरे पण तुझी ही जिद्द काय कामाची? काय उपयोग आहे का त्याचा? नुसता आपला मासाचा गोळा एक होऊन पडलेला आहे खुर्चीत. जगायचं म्हणून जगतोयस. पण तुला सांग, तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे, पण तू ते बोलू शकत नाहीस. आणि याच गोष्टीची मी मजा घेणार आहे. जगलायस ना, हट्टाने जिद्दीने जगलायस ना. बघ आता आपल्या कर्माची फळं असंच तुला सडवट ठेवणार आहे. त्या म्हातारीचं काय करायचं ना ते मी बघते. काय नाही, मारून नाही टाकणार आहे. तिची पण तुझ्यासारखीच ढकलगाडी करणार आहे. आता माझा डॉक्टर येईल ना, त्या डॉक्टरना सांगून असं एक इंजेक्शन देणार आहे ना, मारणार नाही. अशीच तडफडत तडफडत राहणार. तुझ्यासारखीच ढकलगाडीत बसून दोघं मग फिरा. ढकलगाडीत या डॉक्टर साहेब आलात. देवासारखे आलात तुम्ही. या 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 हीच आहे माझी वहिनी. हो बघा सर. मी बघतो. बरं.